तो क्षण जर ऐकला आपण अनुभवला तर नाहीये पण ऐकला तरी अंगावर शहारे येतात आणि खरंच तो एकदम कठीण तो परिस्थिती होती तो क्षण होता आणि आता आपण खरंच या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहोत आणि आज आपण तो क्षण अनुभवतोय। आपण खरंच स्वतःला भाग्यवान मानायला पाहिजे। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रोहन सुद्धा आहेत। रोहन, तुम्ही रेल्वे स्थानकाच्या या ठिकाणी आहात, त्या ठिकाणी कशा प्रकारची परिस्थिती आहे, कशा प्रकारचा उत्साह आहे? रामभक्त येण्यासाठी सुरुवात झालेली आहे, राममय त्या ठिकाणी सुद्धा वातावरण पाहायला मिळतंय। नक्कीच नीलम, खरं तर मंदिर वही बनाएंगे और मंदिर भव्य बनावेंगे अशा प्रकारची आरोळी जी आहे ती कित्येक दशकांपूर्वी कोट्यावधी भारतीयांनी दिलेली होती आणि तो क्षण आज आलेला आहे। 22 जानेवारीचा हा जो दिवस आहे तो सुवर्ण अक्षराने इथून पुढच्या काही इतिहासामध्ये आणि कित्येक वर्षामध्ये लिहून ठेवला जाणार आहे। अशी तयारी गेल्या काही दिवसांपासून अतिशय युद्धपातळीवरती सुरू आहे आणि आपण आता अयोध्या धाम जंक्शनवरती आहोत आणि आपण जर पाहिलं तर पूर्णपणे पोलिसी छावणीचं स्वरूप जे आहे ते संपूर्ण या अयोध्या धाम जंक्शनच्या परिसराला आलेलं पाहायला मिळतंय। खरं तर काल रात्री 8 वाजल्यापासून जे आहे ते या सगळ्या अयोध्या शहरातील आतमध्ये येणारे रस्ते जे आहेत ते पूर्णपणे सील केलेले आहेत। अनेक रेल्वे गाड्या ज्या आहेत त्या अलीकडेच थांबवण्याचे काम जे आहे ते सुरू केलेलं आहे। काही विशेष रेल्वे गाड्या येणार आहेत आणि त्या विशेष रेल्वे गाड्यांच्या माध्यमातून काही VIP निमंत्रित जे आहेत ते निमंत्रित नागरिक येणार आहेत आणि त्यामुळे यांना जी आहे ती या ठिकाणी येताना सोयी सुविधा असेल किंवा त्यांचं चेकिंग असेल ते या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे पोलिसांचा जो आहे तो मोठा फौजफाटा आता या संपूर्ण जंक्शन परिसरामध्ये पाहायला मिळतोय। कायमच हा सगळा जंक्शनचा परिसर जो आहे तो गजबजलेला असतो। देशभरातील भाविक जे आहेत ते या स्टेशनमध्ये येत असतात आणि इथून रामलल्लांचं मंदिर अवघ्या 500 मीटर अंतरावरती आहे, त्या 500 मीटरच्या अंतरावरती जात असतात। परंतु आपण आत्ताच्या घडीला पाहिलं तर संपूर्ण रस्ता जो आहे तो पोलिसांनी मोकळा केलेला आहे। पोलीस सोडले तर कोणीच सर्वसामान्य नागरिक जो आहे तो या ठिकाणी दिसत नाहीये। त्याचबरोबर सामान्य नागरिक जे अयोध्यावासी आहेत त्यांच्यावरती देखील आजच्या दिवशी बंधनं असणार आहेत। कामाशिवाय जे ते रस्त्यावरती ते त्यांची वाहनं आणू शकणार नाहीयेत। त्याचबरोबर जी देशभरातून VIP येणार आहेत, जवळपास 7,000-8,000 VIP या अयोध्येमध्ये दाखल होत आहेत। त्यांच्या वाहनांसाठी विशेष पास दिलेले आहेत। त्यांचे पासेसचे चेकिंग करून जे ते त्यांना या सगळ्या अयोध्येमध्ये सोडणार आहेत, त्याशिवाय त्यांना या अयोध्येमध्ये येता येणार नाहीये। त्यामुळे हा सगळा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा बनलेला आहे। अनेक VIP येत असल्यामुळे संवेदनशील हा भाग बनलेला आहे। दुसरी गोष्ट, संपूर्ण देशाचं 125 कोटी भारतीय जे आहेत ते वाट पाहत आहेत की कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते या अयोध्या नगरीमध्ये येत आहेत। कधी 12 वाजता आहेत आणि 12:28 ते 29 सेकंद आणि त्याच 29 सेकंदामध्ये जे आहेत ते प्राणप्रतिष्ठेचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि इतर साधू संत महंत जे की देशभरातील विविध धार्मिक प्रक्रियेमध्ये काम करतात, विशेषतःने अनेक दुर्बल घटकांच्या विविध लोकांना जे ते निमंत्रण या राम मंदिराच्या ट्रस्टने दिलेलं आहे। ती सगळी लोक जे आहेत ते आता थोड्या वेळामध्ये मंदिरामध्ये प्रवेश करणार आहेत। त्याचबरोबर नंतर नरेंद्र मोदी जे आहेत ते प्रामुख्याने आपल्याला सांगायला आवडेल की ज्यांनी राम मंदिर बांधलेलं आहे, ज्या हातांनी राम मंदिर उभं केलेलं आहे, त्या श्रमिकांशी देखील नरेंद्र मोदी जे आहेत ते मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर बातचीत करणार आहेत, त्यांना वेळ देणार आहेत। त्यांच्या हातातून खरं तर हे सगळं भव्य दिव्य मंदिर उभं राहिलेलं आहे। जवळपास 380 फूट लांब असलेलं हे मंदिर, 250 फूट रुंद असलेलं आणि 161 फूट उंच असलेलं हे सगळं मंदिर आहे। भव्य दिव्य मंदिर आहे आणि जे भव्य दिव्य मंदिर ज्या हातांनी बनवलेलं आहे त्या श्रमिकांशी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते चर्चा करणार आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहेत आणि हे सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम तो नरेंद्र मोदींचा तो देखील असणार आहे। त्याचबरोबर यानंतर उत्तर प्रदेशमध्ये आणि अयोध्या नगरीच्या आजूबाजूला अनेक लोकार्पण कार्यक्रम देखील नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। एक धार्मिक कार्यक्रम देखील एका मंदिराचा कुबेर टिळाचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। तिथे देखील नरेंद्र मोदी संबोधन करू शकतात आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची जवळच असताना ठिकाणी सभा होणार आहे। त्यामुळे हा सगळा आजचा दौरा जो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा विशेषतःने फार महत्त्वाचा संपूर्ण देशासाठी लागलेला पाहायला मिळतोय। कारण का
सध्या 125 कोटी भारतीय जे आहेत ते या अयोध्या नगरीवरती लक्ष केंद्रून आहेत। त्या सगळ्यांचं लक्ष जे आहे ते या अयोध्या शहरामध्ये आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या कडे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे संबोधन होणार आहे त्याकडे त्यांचं लक्ष लागलेलं आहे। आणि त्यानंतर संपूर्ण भारतामध्ये दिवाळी सायंकाळच्या सुमारास साजरी करण्याचं नियोजन आहे। विविध राजकीय पक्ष असतील, सामाजिक संघटना असतील, त्यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम जे आहेत ते भरवले जात आहेत। दीपोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये देशभरामध्ये साजरा केला जातोय। अयोध्येमध्ये देखील सायंकाळच्या सुमारास काही ठिकाणी दीपोत्सवाचं आयोजन केलेलं पाहायला मिळतंय। त्यांच्या माध्यमातून एक विचारायला आवडेल की गेले बरेच दिवस जसं 10-15 दिवस झाले तुम्ही अयोध्येमध्ये आहात, ज्या दिवशी तुम्ही अयोध्येमध्ये आलात तो दिवस आणि आजचा दिवस कशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय? नक्कीच नीलम, खरं तर आजचा 23वा दिवस आहे। 23 दिवस सलग मी हा सगळा अनुभव घेतोय, इथला आढावा घेतोय, इथलं रिपोर्टिंग करतोय आणि यातल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपण गेल्या महिन्याभरापासून जवळपास 23 दिवसांपासून दाखवतोय। खरं तर खूप मोठा बदल या काही दिवसांपासून झालेला पाहायला मिळतोय। प्रचंड वेगाने प्रशासनाने हे सगळी कामं केलेली आहेत, प्रचंड वेगाने नियोजन केलेलं पाहायला मिळतं आणि शिस्तबद्ध पद्धतीने आणि संघटनात्मक बांधणीच्या माध्यमातून जे येते अनेक जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, विश्व हिंदू परिषद असेल आणि इतर ज्या संघटना आहेत त्यांचे व्यवस्थापक जे आहेत, त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते देशभरातून याचं सगळ्याचं नियोजन करण्यासाठी अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत। अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देखील मोठ्या प्रमाणात हे सगळे कार्यकर्ते जे आहेत विविध संघटनांचे जे न्यासाशी थेट कनेक्ट आहेत ते कार्यकर्ते या व्यवस्थापनासाठी गेल्या काही दिवसांपासून येत आहेत, झगडताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे प्रचंड वेगाने जो आहे तो मागील काही दिवसांमध्ये संपूर्ण अयोध्येमध्ये बदल झालेला आहे। अगदी रस्ते चकाचक करण्यापासून असेल, स्वच्छता असेल किंवा नागरिकांची राहण्याची सोय असेल, कारण का इतक्या मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस नागरिक येतात त्यावेळेस त्यांच्या राहण्याची व्यवस्था अचानकपणे करता येत नाही। त्यामुळे विविध ठिकाणी जी आहे ती प्रचंड मोठी टेंट सिटी जी आहे ती उभी केलेली आपण पाहिली, आपण ती प्रेक्षकांना देखील आपल्या माध्यमातून दाखवली आणि त्याच ठिकाणी जवळपास 7,000 VVIPचं राहण्याची व्यवस्था, साधू महंतांची राहण्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि याचं चोख नियोजन जे आहे ते या काही दिवसांमध्ये करण्यात आलं। म्हणजे अगदी कमी वेळामध्ये खूप मोठं नियोजन जे आहे ते या सगळ्या ट्रस्टच्या वतीने, न्यासाच्या वतीने आणि अनेक संघटना ज्या आहेत, हिंदुत्ववादी संघटना आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेलं पाहायला मिळालं। त्यामुळे हा खूप मोठा बदल जो आहे तो अयोध्येतील नागरिक देखील अनुभवताना पाहायला मिळत आहेत, कारण का त्यांना देखील माहिती आहे की 22 जानेवारीच्या तारखेनंतर लाखोंची गर्दी जी आहे ती या अयोध्या नगरीमध्ये आपल्या रामलल्लांचं दर्शन घेण्यासाठी येणार आहे आणि ह्या गर्दीला आपल्याला व्यवस्थित सगळ्या सोयी सुविधा द्यायच्या आहेत। आपल्याला ही सगळे जे भाविक येणार आहेत त्यांना कुठेही निराश करायचं नाही। त्यामुळे रस्ते चकाचक करणे असेल, इथले दळणवळण म्हणजे रिक्षा, ई रिक्षा या ठिकाणी नेमण्यात आलेल्या आहेत, त्या ई रिक्षा असतील, ह्या सगळ्यांची व्यवस्था जी आहे ती अतिशय उत्तम पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून आपल्याला करताना पाहायला मिळते। त्यामुळे आपण जर पाहिलं तर अशा प्रकारची ही ई रिक्षा आहे आणि या ई रिक्षाच्या माध्यमातून जे आहे ते आता VVIP देखील मंदिरापर्यंत पोहोचणार आहेत आणि भाविकांना देखील याच रिक्षाच्या माध्यमातून जो आहे तो लाभ घेता येणार आहे आणि हा सरकारने नेमलेल्या आहेत, ह्या सरकारी रिक्षा आहेत, इथले ड्रायव्हर जे आहेत ते पगारावरती नेमण्यात आलेले आहेत, त्यांना काही मोबदला दिला जातो आणि त्यांचं ते त्यातून हे केलं जात असतं। त्यामुळे हा खूप मोठा जो बदल आहे तो अयोध्यावासी स्वीकारत आहेत आणि त्यांना देखील माहिती आहे की त्यांच्या जीवनामध्ये प्रचंड मोठा बदल जो आहे तो येत्या पुढच्या काही दिवसांमध्ये होणार आहे, कारण का त्यांचं पूर्ण जीवन बदलून जाणार आहे। लाखो लोक या ठिकाणी येणार आहेत आणि लाखो लोकांसाठी व्यवस्था त्यांना उभी करायची आहे। यातून मोठे आर्थिक दळणवळण होणार आहे, आर्थिक चक्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये यातून फिरणार आहे। त्यामुळे हे सगळं स्वीकारण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून अयोध्यावासी सज्ज झालेले पाहायला मिळतात आणि 22 जानेवारीच्या तारखेपासून तर निश्चितपणाने यांच्या आयुष्यामधले जो मोठा बदल होणार आहे तो बदल संपूर्ण देशासमोर एक उत्तम उदाहरण बनलेलं पाहायला मिळेल, कारण का देशभरातून लोक या ठिकाणी येतील। संपूर्ण उत्तर प्रदेशचं आर्थिक चक्र फिरेल, उत्तर प्रदेश असेल, शेजारचे राज्यातील लोक देखील यायला मोठ्या प्रमाणामध्ये आता सुरुवात होणार आहे। त्यामुळे उद्यापासूनच ह्यांना सगळी जी आहे ती ही जय्यत तयारी आणखीन जोमाने करावी लागणार आहे। केवळ आजचा कार्यक्रम झाला म्हणून हे कुठेतरी काही संपले असं नाही, पण उद्यापासून पुन्हा नव्याने या प्रशासनासमोर आव्हानं उभी राहणार आहेत, अयोध्यावासियांसमोर आव्हानं उभी राहणार आहेत, न्यासाच्या ट्रस्टच्या समोर आव्हाने उभी राहणार आहेत आणि हे सगळं जे आहे ते भाविकांच्या सोयी सुविधांसाठी वेगळं वातावरण उद्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। मोठ्या संख्येने रामभक्त या ठिकाणी येणार आहेत। कुणाल, आपण आमच्या सोबत अधिक माहिती तुम्ही देतच राहणार आहात। सध्या धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती
माहितीसाठी. मी रोहनकडे जाते. रोहन, जर आपल्या आजूबाजूचा मी परिसर पाहिला तर त्या ठिकाणी मोठ्या संख्येने फलकबाजी केलेली पाहायला मिळते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुद्धा बॅनर त्या ठिकाणी लागलेले पाहायला मिळतात. नक्कीच नीलम, खरं तर गेल्या काही दिवसांपासून जे ते अशा प्रकारची फलकबाजी संपूर्ण अयोध्येमध्ये केलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे फ्लेक्स देखील विविध चौकामध्ये लागलेले आहेत. योगी आदित्यनाथ जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत त्यांचे देखील फ्लेक्स चौकात लागलेले पाहायला मिळत आहेत. आपण जर पाहिलं तर अयोध्या धाम जंक्शन जो आहे तो अशा प्रकारे फ्लेक्सने सगळा फुललेला पाहायला मिळतोय. हा रामोत्सव नावाचा जो आहे तो सध्या इव्हेंट गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेश सरकारने हातामध्ये घेतलेला आहे, त्याची ही जाहिरात आहे. तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदे यांचा देखील फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळतोय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फ्लेक्स अशा प्रकारे चौकामध्ये पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील या अयोध्येमध्ये जाहिरात केलेली पाहायला मिळते. कारण का महाराष्ट्रातून अयोध्येमध्ये येणाऱ्या नागरिकांची संख्या, भाविकांची संख्या देखील लक्षणीय आहे. मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे ते भाविक या ठिकाणी येत असतात. त्यामुळे ही संधी जी आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी साधलेली पाहायला मिळते. गेल्या काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे देखील या ठिकाणी आलेले होते. त्यांच्यासोबत उदय सामंत जे मंत्री आहेत ते देखील आलेले होते आणि त्यांच्या वतीने 11 कोटी रुपयांचा धनादेश देखील न्यासाच्या ट्रस्टला दिलेला होता. आणि त्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवसापासून ही सगळी जी आहे ती जाहिरातबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या माध्यमातून चौकामध्ये केलेली पाहायला मिळत होती. त्याचबरोबर केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे देखील मोठ्या प्रमाणात जे आहेत ते फ्लेक्स या संपूर्ण परिसरामध्ये लागलेले पाहायला मिळत आहेत. हा केवळ स्टेशनचाच परिसर नाही तर मंदिर परिसरातील रामपथावरचे सगळे रस्ते जे आहेत ते अशाच प्रकारे गर्दीने गजबजलेले पाहायला मिळतात. फ्लेक्सच्या गर्दीने गजबजलेले पाहायला मिळतात. ही गर्दी जी येणार आहे, भाविक जे येणार आहेत त्यांच्यावरती कुठेतरी आपली छाप पडावी आणि मंदिर जे आहे ते नेमकं कोणामुळे झालेला आहे, हा दिवस त्यांना कोणामुळे बघायला मिळतोय याची अप्रत्यक्षरित्याने अशी माहिती देण्याचं काम जे ते या ठिकाणी होत असल्याचं सांगितलं जातंय, पाहायला जातंय. त्यामुळे एकंदर ही फ्लेक्सबाजी जी आहे ती निश्चितपणाने चर्चेचा विषय ठरलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे असेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असेल किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे असतील, अशा प्रकारचे फ्लेक्स जे आहेत ते संपूर्ण चौकामध्ये अयोध्या नगरीमध्ये लागलेले आहेत. कोणाची गैरसोय होऊ नये यासाठी सुद्धा या फलकांवरती माहिती देण्यात आलेली आहे. रोहन, याचा अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आपण पाहतोय की अयोध्या नगरी अगदी राममय झालेली आहे, भगवी झालेली आहे. फुलांची सजावट या ठिकाणी केलेली पाहायला मिळते. आकर्षक अशी विद्युत रोषणाई या ठिकाणी केलेली पाहायला मिळते. पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस तैनात आहेत. अगदी ज्या दिवसात 22 जानेवारी हा दिवस ज्या दिवशी ठरला, या दिवशी प्राण प्रतिष्ठा करायचा आहे, त्याच दिवसापासून ही संपूर्ण तयारी करण्यात येते. संपूर्ण तयारीला या ठिकाणी वेग आलेला पाहायला मिळतो. आपले प्रतिनिधी रोहन कदम हे गेले 20-23 दिवसांपासून या ठिकाणी आपल्याला संपूर्ण माहिती अयोध्येची देत आहेत. सध्या आपली संपूर्ण टीम या ठिकाणी अयोध्येमध्ये पोहोचली आहे. संपूर्ण परिस्थितीची माहिती या ठिकाणी आपल्याला देत आहेत. राम मंदिर सोहळ्याचा उत्साह आपण पाहतोय. संपूर्ण अयोध्या नगरी सजली आहे. राम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला विविध रंगी फुलांची आकर्षक अशी सजावट केलेली पाहायला मिळते. देशभरातून भाविक अयोध्येमध्ये दाखल झाले. देशातूनच नाही तर विदेशातूनही जे रामभक्त आहेत ते या ठिकाणी रामाच्या दर्शनासाठी, रामाच्या भेटीसाठी अयोध्येमध्ये दाखल झाले. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येतील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. अयोध्येच्या वेशींवर कडेकोट असा बंदोबस्त हा ठेवण्यात आलेला आहे.